नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपास फॅशन या चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। थंबनेल बघून सर्वांना समजले असेल की व्हिडिओ कशाबद्दल आहे। तर आजचा हा माझा पहिला व्लॉग आहे। तर हा पहिला व्लॉग आपला 28 साईजचं पेपर कटिंगवरती आहे। तर अतिशय सोप्या पद्धतीने आपण ही पेपर कटिंग बघणार आहोत। मी या 28 छातीशी लागणारी मापे व्हिडिओमध्ये दिलेली आहेत। तर तुम्हाला या 28 साईजचा ब्लाऊज शिवायचा असेल तर आजचा हा व्लॉग तुमच्यासाठी आहे। तर सर्वप्रथम आपण आपली उंची टाकूया। उंची आहे 13, त्यामध्ये 1 प्लस मार्जिनसाठी घेऊया। तर उंची होईल 14 इंच आणि मग शोल्डर टाकूया 4.5 इंच। मग टाकूया मोंडा हा राऊंड माझा 14 आहे। तर आपण 6.5 इंच घेऊन त्यामध्ये अर्धा इंच मार्जिनसाठी लागणार आहे। तर आपलं होणार 7, 7चा डबल होणार 14। तर 14 हा आपण मोंडा टाकलेला आहे। तर 1 इंचावर मागचा राऊंड शेप देऊया, मग पुढचा राऊंड अर्धा इंचावर देऊया। त्यानंतर पुढचा गळा आपला आहे 5.5 इंच गळा आहे। त्यामध्ये अर्धा इंच घेऊन 6चा गळा घेऊया। अर्धा इंच वाढवून 6 इंच घेतल्यानंतर बेल्ट काढण्यासाठी 2-2 इंच आपण मार्जिन करून घेऊया। 2-2 इंच आपण पॉईंट देऊन घेऊया। त्यानंतर आपण ती सरळ रेष आखून घेऊया। त्यानंतर पुढच्या साईडला आपण 1 इंच वरती घेऊन असा गोल आकार देऊयात। त्यानंतर मागच्या कमरेच्या साईडलाही अर्धा इंच घेऊन वरती आपण गोल असा शेप देऊया, म्हणजे ब्लाऊज शिवल्यानंतर कटोरीला सुंदर असा शेप येतो। त्यानंतर आपला 28 छातीनुसार आपला त्यानंतर 28 छातीनुसार आपला कटोरी येईल 4 इंचाची। तर 4 इंचाची घेऊन पुढच्या गळ्यापासून अर्धा इंच व मोंड्याच्या गोलावरून 2.5 इंच घेऊन कटोरीला आकार देऊयात। आपण आकार दिल्यानंतर आपण पेपर साईडने कटिंग करून घेऊया। तर आपण सर्वप्रथम त्याआधी फ्रंट आणि बॅक असं नाव टाकून घेऊया। तर नाव टाकल्यानंतर सेंटरमधून आपण पेपर कट करून घेऊया। त्यानंतर पेपर कट केल्यानंतर आपण कटोरीचा भाग, पुढचा मोंड्याचा आकार हा कट करून घेऊया। पुढचा मोंडा कट केल्यानंतर पुढचा गळाही आपण दिलेल्या आकारानुसार कट करूया। त्यानंतर कटोरी व कटोरी खालचा बेल्ट आपण कट करून घेऊया। तर हे पेपर कटिंग झाल्यानंतर आपण घेऊया मागचा गळा। मागचा गळा आहे आपला 8 इंचाचा। तर 8 इंचामध्ये अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे। तर आपण घेऊया 8.5 इंच। गळ्याची रुंदी घेऊया 2.5 इंच आणि त्यानुसार आपण गोल आकार देऊन पेपर कटिंग करून घेऊयात। पेपर कटिंग मागचा गळा कटिंग झाल्यानंतर आपण घेऊयात